महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या लोहगड किल्ला प्रकरणानं प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न उभा केलाय। हा खरंच अपघात होता की आधीच रचलेला कट? केतन अग्रवालचा झालेला मृत्यू आता फक्त एक बातमी राहिलेली नाही, तर एक वेदनादायक गूढ बनलंय। एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं आणि मागं राहिल्या त्या फक्त आठवणी आणि असंख्य प्रश्न। कुटुंबियांचा आक्रोश, त्यांचा संशय आणि न्यायासाठीची त्यांची धडपड आजही तितकीच तीव्र आहे। या प्रकरणात समोर आलेले आरोप, नातेसंबंध आणि कटकारस्थानांचे दावे यांनी वातावरण अधिकच गंभीर केलंय। एकीकडे पोलीस तपास सुरू आहे तर दुसरीकडे समाज मन ढवळून निघालंय। सत्य अजूनही धुसर आहे पण वेदना मात्र स्पष्ट दिसते। एका तरुणाचं आयुष्य अचानक संपणं आणि त्यामागचं रहस्य अजूनही न उलगडणं हे सगळं मन हेलावून टाकणार आहे। आता सर्वांच्या नजरा फक्त न्यायाकडे। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता LS मराठी। कुटुंबियांनी सुरुवातीपासूनच संशय व्यक्त केला होता की हा अपघात नसून घातपात आहे। केतन अनुभवी ट्रेकर असल्यानं तो इतक्या सहजपणे दरीत पडू शकत नाही असा ठाम दावा कुटुंबियांनी केला आणि इथूनच या प्रकरणाची दिशा बदलली आणि पोलीस तपासाला वेग आला। तपासात जे समोर आलं ते अधिकच धक्कादायक आहे। पोलिसांच्या म्हणण्यानुसार केतनची होणारी पत्नी सिया गोयल हिचे चेतन चौधरी सोबत प्रेम संबंध होते आणि केतन हा त्यांच्या नात्यात अडथळा बनत होता। हा अडथळा दूर करण्यासाठीच एक थंड डोक्याचा आधीपासून आखलेला कट रचल्याचा पोलिसांचा गंभीर आरोप। लोहगड किल्ल्यासारखी धोकादायक जागा निवडणं हा योगायोग नव्हता तर योजनाच होती असा संशय तपासात व्यक्त केला जातो। खोल दऱ्या, गर्दी आणि अपघाताचा सहज आभास निर्माण होईल अशी ही जागा होती, त्यामुळे सगळं काही अपघात वाटावं अशीच तयारी आधीपासून करण्यात आली होती। हा मोठा प्रश्न निर्माण झालाय। या प्रकरणात सिक्रेट सिग्नलचा मुद्दा समोर येतो आणि इथंच थरकाप होतो। पोलिसांच्या दाव्यानुसार सिया आणि चेतनमध्ये आधीच ठरलेली योजना होती। सिया खाली वाकली की तो सिग्नल मानून पुढची कृती करायची असा कथित कट होता। म्हणजे हे सगळं अचानक घडलं नाही तर आधीच ठरवलेलं होतं असा पोलिसांचा दावा आहे। आणखी धक्कादायक बाब म्हणजे चेतनचा लोहगडावरील वावर। CCTV मध्ये तो हुडी घालून, चेहरा लपवून आणि कानात हेडफोन लावून फिरताना दिसतो। 33 उष्णतेत अशी वेशभूषा संशय निर्माण करते आणि पोलिसांना पहिला मोठा धागा इथूनच मिळतो। पुढे तपासात तो चेतन असल्याचं स्पष्ट होतं। तपासात असाही दावा केला जातोय की चेतननं आपल्या मोबाईल घटना दिवशी कार्यालयात ठेवला होता जेणेकरून त्याचं लोकेशन लोहगड परिसरात दिसू नये। पण CCTV फुटेज, कॉल रेकॉर्ड आणि डिजिटल पुरावे यामुळे त्याचा संपूर्ण प्लॅन एक एक करून उघड होत गेला। तिकीट काढताना, परिसरात वावरताना आणि हालचाली लपवण्याचा प्रयत्न करताना अनेक विसंगती समोर आल्याचा पोलिसांचा दावा आहे आणि हे सगळं नाटक नसून नियोजित प्लॅनचा भाग होता असा गंभीर संशय देखील तपासातून व्यक्त होतो। सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांना अटक करण्यात आली आहे। त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पण ही कथा इथंच संपत नाही। या कटात अजून कोण कोण सहभागी होतं याचा शोध पोलीस घेतात। चेतनच्या कुटुंबियानं या प्रकरणावर वेगळी भूमिका घेतली। त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की या घटनेत चेतनचा कोणताही सहभाग नाही। त्यांच्या मते पोलिसांकडून करण्यात येत असलेले आरोप हे एकतर्फी असून सत्य समोर येण्यापूर्वीच निष्कर्ष काढले जात आहेत। कुटुंबियांचं म्हणणं आहे की चेतनला या प्रकरणात चुकीच्या पद्धतीने गोवलं जात आहे आणि तो निर्दोष आहे। तपास पूर्ण झाल्याशिवाय कुणालाही दोषी ठरवू नये अशी मागणीही त्यांनी केली। सर्व आरोपांची सखोल चौकशी व्हावी असंही त्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान पोलीस तपास सुरू असून CCTV फुटेज, डिजिटल पुरावे आणि इतर माहितीच्या आधारे पुढील सत्य समोर येणार असल्याचं सांगितलं जातं। न्यायालयीन प्रक्रियेनंतरच या प्रकरणात नेमकं वास्तव स्पष्ट होईल असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। एकीकडे क्षणात एका कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आणि दुसरीकडे एक थंड डोक्याचा कट रचला गेल्याचा पोलिसांचा दावा। पण खरी गोष्ट काय हे अजूनही न्यायालयाच्या अंतिम निर्णयानंतरच स्पष्ट होणार आहे आणि म्हणूनच हा प्रश्न अजूनही कायम आहे। हा अपघात होता की नियोजित हत्या?